श्रीमती रत्नप्रभा देवी मोहिते पाटील प्रशाला व ज्युनियर कॉलेज नातेपुते. स्टँडर्ड 7. सब्जेक्ट इज जनरल सायन्स. चॅप्टर नंबर 1. द लिव्हिंग वर्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. पेज नंबर 5. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स म्हणजेच वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन. डेझर्ट्स आर कॅटेगराइज बाय स्कॅर्सिटी ऑफ वॉटर. म्हणजेच बघा, डेझर्ट म्हणजे वाळवंटी प्रदेशात असणारे वाळवंटी प्रदेशामध्ये स्कॅर्सिटी ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची तीव्रता, कमी पाण्याची तीव्रता आपल्याला जास्त प्रमाणावरती किंवा कमतरता जास्त प्रमाणावरती आपल्याला आढळते. हेन्स desert animals have a thick skin to prevent loss of water from the body. म्हणजे आता हे डेझर्ट ॲनिमल्स म्हणजे वाळवंटातील जे ॲनिमल्स आहेत त्यांची थिक स्किन म्हणजे जाड त्वचा असते. कशासाठी जाड त्वचा असते तर टू प्रिव्हेंट म्हणजे प्रोटेक्शन करणं, लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द बॉडी म्हणजे त्यांच्या शरीरातील पाणी टिकून ठेवण्यासाठी. या म्हणजे प्राणी जे आहेत वाळवंटामधले वाळवंटी प्रदेशातील त्यांच्या त्वचा जाड असते. देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन सोल्स. लेग्स म्हणजे पाय, आर लॉंग म्हणजे लांब असतात, विथ फ्लॅट म्हणजे पसरट असतात, अँड कुशन सोल्स म्हणजे गादीसारखे मऊ किंवा सॉफ्ट असतात. द नॉस्ट्रल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड ऑफ स्किन. नॉस्ट्रल मीन्स नाक, आर प्रोटेक्टेड म्हणजे नाका फोल्ड ऑफ स्किन म्हणजे नाकाची जी त्वचा आहे ती जाडसर असते किंवा घडी घातल्यासारखी, फोल्ड म्हणजे घडी घातल्यासारखी असते. द आयलॅशेस आर लॉंग अँड थिक म्हणजे त्यांच्या आयलॅशेस म्हणजे पापण्या लांब असतात आणि जाड असतात. चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता. रॅट्स, स्नेक, स्पायडर, लिझार्ड इन डेझर्ट म्हणजेच बघा, रॅट म्हणजे उंदीर, स्नेक म्हणजे साप, स्पायडर म्हणजे कोळी, लिझार्ड म्हणजे पाल किंवा सरडे आपण म्हणूयात. हे आपल्या डेझर्ट म्हणजे वाळवंटी प्रदेशात आढळून येणारे काही ॲनिमल्स आहेत. लिव्ह इन डीप बरो ड्युरिंग डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. म्हणजेच हे जे ॲनिमल्स आहेत तर ते काय करतात बघा, रात्रीचं जे आहेत ते त्यांच्या बिळांमधून बाहेर येतात म्हणजे ॲक्टिव्ह होतात आणि दिवसा ते त्यांच्या बिळामध्ये बसलेले असतात. ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स म्हणजे हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन पाहूयात आपण. फ्रॉम द इंटरनेट डाउनलोड इमेजेस ऑफ ॲनिमल्स लाईक याक, पोलार बियर, व्हाईट फॉक्स, सिल्वर फॉक्स, माउंटन गोट, सिबेरियन हस्क डॉग अँड स्नो लिपार्ड्स. म्हणजेच काय आपल्याला काय सांगितलेलं आहे तर आपल्याला इंटरनेटवरून काही ॲनिमल्सचे इमेजेस गोळा करायचे आहेत. त्याच्यामध्ये याक घ्यायचा आहे, नंतर पोलार बियर म्हणजे ध्रुवीय अस्वल, व्हाईट फॉक्स म्हणजे पांढरा कोल्हा, सिल्वर फॉक्स म्हणजे चंदेरी कोल्हा, माउंटन गोट म्हणजे पर्वतीय शेळी, सिबेरियन हस्की डॉग म्हणजे हस्की कुत्रा, अँड स्नो लिपार्ड म्हणजे हिम बिबट्या. ह्या ज्या इमेजेस आहेत या सगळ्या ॲनिमल्सच्या त्या इंटरनेटवरून डाउनलोड करायच्या आहेत आणि त्यांचं काय करायचं सांगितलं आहे, कम्पेअर दीज इमेजेस विल दोज ऑफ सिमिलर ॲनिमल्स फ्रॉम ट्रॉपिकल फॉरेस्ट. म्हणजे हे सर्व ॲनिमल्स एकत्र येऊन त्यांची आपल्याला तुलना करायची आहे. तर कशी करणार आपण बघा, कम्पेअर कसं करणार तर किंवा सिमिलॅरिटीज काय आपल्याला आढळून येतात त्या ॲनिमलमध्ये बघायचं आहे. A white or silver body color, long, thick hair on the skin are. म्हणजेच हे जे आहेत आपल्याला स्नोई रिजनमध्ये आढळून येणारे ॲनिमल्स त्यांचे बघा, त्यांचा त्वचेचा कलर कसा आहे किंवा त्वचेवरती लांब किंवा दाट केस असतात, पांढरे किंवा चंदेरी रंग हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आर टिपिकल कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनिमल्स ऑफ स्नोई रिजन्स. हाऊ आर दे यूज टू देम. नेक्स्ट पॉईंट इज ॲडॅप्टेशन इन एरियल ॲनिमल्स म्हणजे हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचं अनुकूलन पाहायचं आहे. याच्या खाली या द स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स अल्सो मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ एअर फाय फ्लाईंग.
म्हणजेच बघा पक्ष्यांची शरीर रचना देखील स्पिंडल शेप म्हणजे दोन्ही टोकांना निमुळते असणारे आर मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ एअर फाय फ्लाइंग. म्हणजेच बघा पक्ष्यांची शरीर रचना जी आहे दोन्ही टोकांना निमुळते असल्यामुळे हवेचा रोध आहे किंवा विरोध आहे तो त्यांना होत नाही. विथ हॉलो बोन्स म्हणजेच बघा त्यांचे जे बोन्स म्हणजे हाडं जे आहेत तर ती पोकळ आहेत. अ बॉडी कव्हरिंग ऑफ फेदर्स अँड मॉडिफिकेशन म्हणजेच बघा त्यांच्या शरीराची जी रचना आहे त्या फेदरचं मॉडिफिकेशन झाले फॉर 4 legs इंटू विंग्स. म्हणजे जे 4 पाय असतात त्याच्या पुढच्या 2 जे पाय आहेत त्यांचं फेदर म्हणजे पंखांमध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे. देअर बॉडी इज लाईट इन वेट अँड अडॅप्टेड फॉर फ्लाईंग. म्हणजे त्यांच्या शरीराचं वजनसुद्धा किंवा शरीर रचना जी आहे ती हलकी आहे त्यामुळे हलका असल्यामुळे त्यांना उडण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये ॲडॅप्टेशन झालेलं आहे. द बॉडी ऑफ इन्सेक्ट अल्सो इज लाईट इन वेट अँड टॅपर ॲट बोथ एंड्स. म्हणजेच कीटकांच्या शरीरसुद्धा निमुळता आणि वजनाने हलकं असतात. दे कॅन फ्लाय विथ 2 pairs ऑफ विंग्स अँड अल्सो वॉक विथ 6 stick like legs. म्हणजेच बघा पंखांच्या 2 जोड्या व काडीसारखे 6 पाय अशा रचनेमुळे कीटक सहजपणे हवेत उडू शकतात. बॅट कॅन फ्लाय विथ द हेल्प ऑफ पतागम अ थिन फोल्ड ऑफ स्किन बिटवीन देअर 4 legs अँड हिंड लेग्स. म्हणजेच बघा वटवाघूळ त्याच्या पुढच्या पायांच्या बोटामध्ये काय आहे त्वचेसारखा पडदा असल्यामुळे तो हवेमध्ये उडू शकतो. नेक्स्ट पॉईंट इज ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स. म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन आपण अभ्यासणार आहोत. ऑब्झर्व म्हणजेच निरीक्षण करा. फ्रॉम अ डिस्टन्स म्हणजे दूरूनच निरीक्षण करा. हाऊ स्नेक्स अँड अर्थवर्म्स क्रीप. म्हणजे साप आणि गांडूळ कसे सरपटतात याचं निरीक्षण तुम्ही लांबूनच करायचं आहे. विच ऑर्गन डू दे यूज फॉर क्रीपिंग. म्हणजे सरपटताना त्यांच्या कोणत्या अवयवाचा वापर ऑर्गन म्हणजे अवयव त्याचा वापर केला जातो. आर दे एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज. म्हणजे त्यांच्यासाठी काही विशेष बदल झालेले दिसतात का तुम्हाला. नोट एनी सच चेंजेस म्हणजे अशा बदलांची नोंद करा. ॲनिमल्स लाईक हाऊस लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल यूज देअर मसल्स फॉर क्रीपिंग. म्हणजेच बघा पाल, हाऊस लिझार्ड म्हणजे पाल, गार्डन लिझार्ड म्हणजे सरडा, क्रोकोडाईल म्हणजे मगर यासारख्या प्राण्यांच्या स्नायूंचे वैशिष्ट्यपूर्ण वापर करून ते सरपटतात. तुम्ही पाहिलं असेल. सिमिलरली दे शो ॲडॅप्टेशन इन स्किन. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये विशिष्ट असं किंवा स्किनमध्ये त्वचेमध्ये अनुकूलन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर सोल्स ऑफ फीट म्हणजे पायाचे पंजे, बॉडी कलर रंगांमध्ये अशांमध्ये त्यांचं ॲडॅप्टेशन घडून आलेलं. म्हणजे त्वचेमध्ये, पायांमध्ये आणि त्यांच्या बॉडीचा कलर जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲडॅप्टेशन दिसून येते. फॉर एक्झाम्पल द हाऊस लिझार्ड अँड मॉनिटर लिझार्ड. म्हणजे पाल मॉनिटर लिझार्ड मीन्स घोरपड हॅव क्लोड टोज. म्हणजे त्यांचे जे पाय आहेत पंजे ते नखयुक्त आणि थिन सोल्स म्हणजे पातळ असतात. वेअर ॲज स्नेक हॅव अ स्कॅली स्किन. म्हणजे सापाची जी त्वचा आहे ती खवलेयुक्त आपल्याला दिसते किंवा तुम्ही पाहिली असेलच. हे झालं त्यांचं ॲडॅप्टेशन. नेक्स्ट पॉईंट पेज नंबर 7 वरती पहा. ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. म्हणजे अन्न ग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन. वी कॅन कॅटेगराईज ॲनिमल्स ॲज हर्बिव्होर अँड कार्निव्होर्स. म्हणजेच बघा प्राण्यांचे हर्बिव्होर्स आणि कार्निव्होर्स म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी असे 2 गटामध्ये क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. स्पेशल ॲडॅप्टेशन्स आर सीन इन ईच कॅटेगरी टू मेक द प्रोसेस ऑफ फीडिंग इझिली. म्हणजेच बघा त्यांच्या शरीरामध्ये विशिष्ट बदल असे झालेले आहेत त्याद्वारे प्राण्यांना अन्न ग्रहण करण्यासाठी सोपं होतं. वी विल डिस्कस these in greater details in the chapter of nutrition. म्हणजे त्याबाबत आपण अधिक माहिती आपण न्यूट्रिशन या चॅप्टरमध्ये पाहूयात. वॉच द प्रोग्राम्स ऑफ चॅनल्स लाईक नॅशनल जिओग्राफी, वाईल्ड डिस्कवरी एक्सेट्रा. म्हणजेच बघा तुम्हाला अधिक माहिती या प्राण्यांविषयी ते कसे अन्न खातात
किंवा कसे राहतात ही माहिती मिळवण्यासाठी आपण TV वरती नॅशनल जिओग्राफी असेल, डिस्कवरी असेल किंवा वाईल्ड ह्यासारखे चॅनलवरती त्या ॲनिमल्सची डिटेल्स माहिती पाहू शकता. टू लर्न अबाउट द फीडिंग हॅबिटॅट ऑफ ॲनिमल्स लाईक फ्रॉग, स्नेक, बर्ड्स, मॉस्किटोज, बटरफ्लायज एक्सेट्रा. म्हणजे बघा, फ्रॉग म्हणजे बेडूक, स्नेक म्हणजे साप, बर्ड्स म्हणजे पक्षी, मॉस्किटोज म्हणजे डास आणि बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरे. या सर्व प्राणी ते कसं त्यांचं अन्न खातात वगैरे हे सगळं तुम्ही या चॅनलवरती पाहू शकता. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. हा यावर्षी आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे, तर त्याच्या खालचा पॉईंट बघा. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग म्हणजे परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन आपल्याला पाहायचं आहे. वी कॅनॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाय, लिझार्ड अँड ग्रासहोपर्स म्हणजेच विविध रंगाचे फुलपाखरं असतील, नाकतोळे असतील, सरडे असतील, हे आपल्याला गवतामध्ये सहजपणे दिसत नाहीत. दे गेट camouflaged amongst grasses, parts of plants like stem, leaves, flowers, etc. म्हणजेच बघा, हे जे वनस्पतीवरती किंवा गवतामध्ये किंवा झाडाच्या खोडावर असताना त्यांच्या शरीराचा रंग त्या भागाशी मिळता जुळता आपल्याला दिसतो. म्हणजे दॅट इज बिकॉज देअर कलर ब्लेंड विथ दोज ऑफ देअर सराउंडिंग. म्हणजे जशी भौगोलिक परिस्थिती असेल किंवा जसं तिथलं वातावरण असेल त्याच्यानुसार त्यांचा कलर चेंज होत जातो. चेंज दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन्स अँड लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट एनेबल देम टू लिव्ह, फीड, रिप्रोडक्शन, टू परपिट्युएट देमसेल्फ अँड प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम देअर एनिमीज इन स्पेसिफिक सराउंडिंग. म्हणजेच बघा, जे आपले ॲनिमल्स आहेत त्यांच्या ऑर्गन्समध्ये म्हणजे अवयवांमध्ये विशिष्ट अनुकूलन घडून आलेलं आहे. म्हणजे तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे किंवा तिथला परिसर कसा आहे त्यानुसार त्यांच्या बॉडी ऑर्गनमध्ये चेंज होत गेलेले आहे. मग त्यांचं प्रोडक्शन किंवा रिप्रोडक्शन होण्यासाठी त्यांना स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी, त्यांचं अन्न भेटण्यासाठी किंवा एनिमीजपासून त्यांना प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांच्या शरीरामधने विशिष्ट असे अनुकूलन घडून आलेलं आहे. डिपेंडिंग अपॉन द हॅबिटॅट अँड इट्स जिओग्राफिकल कंडिशन कॉल्ड ॲडॅप्टेशन. या सर्वांना मिळूनच ॲडॅप्टेशन म्हणायचं आहे, म्हणजेच अनुकूलन होय. पेज नंबर 7वरील ऑलवेज रिमेंबर या वर्षीच्या सिलेबसमध्ये आपल्याला नाही आहे. आता पेज नंबर 8 काढा सर्वांनी. पेज नंबर 8वरील ग्रेट सायंटिस्ट डार्विन थेरी ऑफ इव्हॉल्युशन हा पण पार्ट यावर्षी आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे. नेक्स्ट पॉईंट इज क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांचे वर्गीकरण आपण पाहूयात. इट इज डिफिकल्ट टू स्टडी अँड रिमेंबर ऑल ऑर्गॅनिझम्स म्हणजे आपल्या सभोवताली असणारे सर्व सजीव यांचं स्टडी करणं थोडंसं जरा कठीणच होतं. इन दिस डायव्हर्स लिव्हिंग वर्ल्ड ॲट द सेम टाईम म्हणजे या सृष्टीवरील सर्व सजीवांचा एकाच वेळेस अभ्यास करणं खूप कठीण होतं. क्लासिफिकेशन हेल्प इन दिस रिस्पेक्ट म्हणजेच आता एवढ्या सगळ्यांचा अभ्यास तर करावा लागणार आहे, मग हे नावं सगळं ठेवण्यात अवघड आहे. मग याचं काय करण्यात आलं, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण आपल्याला करण्यात आलेलं आहे. डिफरंट सायंटिस्ट हॅव यूज डिफरंट क्रायटेरिया म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे क्लासिफिकेशन किंवा वेगवेगळे प्रयोग करण्याचं त्यांनी निकष लावले. अँड इंडिपेंडेंटली क्लासिफाय प्लांट्स अँड ॲनिमल म्हणजे सर्वांचे निकष एकत्रित येऊन त्यांनी काय केलं, सजीवांचं हे जे आहे म्हणजे सजीवांचं 2 ह्याच्यामध्ये वर्गीकरण आले, वनस्पती आणि प्राणी अशा 2 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे. Hierarchy is formed in the classification that start with kingdom Animalia or kingdom Plantae. म्हणजेच बघा, ह्या सजीवांची जी सुरुवात आहे ती प्राणीसृष्टी अथवा वनस्पती सृष्टीपासून तर सुरुवात केलेली आहे, पण पुढे जाऊन सजीवांच्या गुणधर्मामध्ये ठळक आणि मूलभूत साम्य किंवा भेद लक्षात घेतलेला आहे. मग आता पुढे बघा, फर्दर ग्रुप अँड सब ग्रुप्स आर फॉर्म डिपेंडिंग अपॉन बेसिक सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. दिस इज कॉल्ड द हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजेच बघा, हे जे म्हणजे त्यांचे मूलभूत जे काय त्यांच्यामध्ये साम्य दिसते किंवा काही डिफरन्स दिसतं का याच्या आधारे त्यांनी 2 ठळक गट करण्यात आले, किंगडम ॲनिमालिया आणि किंगडम प्लांटी.
नंतर सिमिलॅरिटीज पाहून सबग्रुप करण्यात आले आणि यालाच आपण एकत्रित मिळून वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणजे हायरची ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतोय. लुक ॲट द डायग्राम बघा. हायरची म्हणजे पदानुक्रम, त्याच्यामध्ये किंगडम म्हणजे सृष्टी, फायलम म्हणजे संघ, क्लास मीन्स वर्ग, ऑर्डर गण, फॅमिली कुल, जीनस म्हणजे प्रजाती आणि स्पेसीज म्हणजे जाती. आता आपल्याला मँगोचं एक एक्झाम्पल दिले आणि ह्युमनचं एक म्हणजे मानवाचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तर ते आपण पाहूयात. पण मँगोचं पाहूयात. मँगोचं किंगडम आहे प्लॅन्टी, फायलम अँथोफायला, क्लास डायकोटिलिडॉन, ऑर्डर सॅपिंडाली, फॅमिली अँकोरोडियासी, जीनस मॅग्निफेरा अँड स्पेसीज इंडिका. आता आपण ह्युमनचं म्हणजे मानवाचं पाहूयात. किंगडम आहे ॲनिमालिया, फायलम कॉर्डेटा, क्लास मॅमेलिया, ऑर्डर प्रायमेट्स, फॅमिली होमिनिडी, जीनस होमो अँड स्पेसीज सॅपियन. हे आपले आहेत मँगो आणि ह्युमनचे क्लासिफिकेशन किंवा पदानुक्रम आपल्याला दिलेला आहे. द नेक्स्ट पॉईंट इज बायनॉमियल नॉमिनक्लेचर बाय कार्ल लिनियस. म्हणजे कार्ल लिनियस या सायंटिस्टनं बायनॉमियल नॉमिनक्लेचर म्हणजे द्विनाम पद्धती जी शोधून काढलेली आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. इमॅजिन म्हणजेच कल्पना करा दॅट देअर आर 4 स्टुडंट विथ अ नेम कबीर और करण इन अ क्लासरूम. म्हणजेच आपल्याला इमॅजिन करायचे की आपल्या क्लासमध्ये कबीर आणि किरण नावाचे 4 स्टुडंट आहेत. इफ यू आर टॉकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वूड you ensure that other known which one of them you are talking about without any confusion. म्हणजेच काय करायचे आपल्याला, कबीर आणि करण चार विद्यार्थी आपल्याला एकाच नावाचे विद्यार्थी आहेत. मग आपण त्यातल्या एकाच विद्यार्थ्याबद्दल बोलत आहोत, तर हे आपल्याला त्या विद्यार्थ्यांना कळावं किंवा सर्वांना कळावं की मी हा एका कबीरबद्दल बोलते. तर ते कसं मी कसं बोलणार किंवा कसं त्याला कळलं पाहिजे की मी तुझ्याच विषयी बोलतोय. तर we would tell the full name, that is the first name and the last name. This is similarity to binomial nomenclature. म्हणजेच आपण काय करू सुरुवातीला की त्याच कबीरविषयी किंवा त्याच करणविषयी बोलत असेल तर आपण त्याला त्याचं नाव सांगू, जसं की त्याचं आडनाव किंवा नाव आपण घ्यायला सांगू. या सर्वांनाच म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचर असं म्हणायचं आहे. बायनॉमियल नॉमेनक्लेचर इज यूज्ड टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम्स. म्हणजे प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी या मेथडचा यूज केला जातो. अकॉर्डिंगली अ सायंटिफिक नेम हॅज बीन असाइन्ड टू इच ऑर्गॅनिझम. म्हणजेच बघा त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक असं सायंटिफिक नेम देण्यात आलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 parts. The first part is genus and second part is species. All identified organisms has been assigned a binomial name as per the guideline of International Code of Nomenclature. All the organisms of species are so similar that irrespective of differences in color, height, habitat, and habits, they can reproduce among themselves and form new individuals like themselves. म्हणजेच काय तर एका जातीचे सर्व सजीव इतके सारखे असतात की त्यांच्याचा रंग, उंची किंवा शिपटीची लांबी असे काही भेद आपल्याला ओळखावे लागतात किंवा त्यांचं प्रजनन किंवा वंशवृद्धी कशी आहे हे आपण पाहू शकतो. फॉर एक्झाम्पल, ऑल डोमेस्टिक कॅट इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पेसी. म्हणजे जगातील सर्व मांजरे एकाच जातीची किंवा एकाच प्रजातीमध्ये मोडतात. द सेम इज true in caste of animals like hen, cow, dog, etc. Plant like mango, wheat, maize, etc. म्हणजे एकाच प्रजातीमधले काही डोमेस्टिक ॲनिमल म्हणजे पाळीव प्राणी आहेत. कोंबडी, गाय, कुत्रा वगैरे असे इत्यादी पाळीव प्राणी येऊ शकतात त्याच्यामध्ये. त्याचबरोबर प्लांट्सचं एक्झाम्पल द्यायचं झाला तर मँगो म्हणजे आंबा, वीट गहू, मेज मका हे यासारखे एक्झाम्पल आपल्याला प्लांटचे देता येतील. पेज नंबर 9 वरती या सर्वांनी पेज नंबर 9 वरती जो कॉलम दिलेला आहे
तो आपल्या यावर्षी सिलेबसमध्ये नाही आहे. फक्त ब्रॅकेटमधलं जे दिलं आहे 29 एप्रिल इज ऑब्झर्व ॲज वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे. म्हणजे 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिन हा म्हणून साजरा केला जातो. किलिंग ऑर हार्मिंग फ्रॉग इज प्रोहिबिटेड बाय द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. इट मीन्स वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बेडकाला मारणं किंवा इजा पोचवणे, किलिंग म्हणजे मारणे किंवा हार्मिंग म्हणजे इजा पोचवणे यावर सुद्धा बंदी आहे. अशा प्रकारे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. तर